साडेमाडेतीन हा सिनेमा आणि त्यातील अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांचं अतरंगी त्रिकूट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या तिघांचा तो आयकॉनिक लुक कसा ठरला होता? जेव्हा या सिनेमाच्या पहिल्या भागाची तयारी सुरू होती तेव्हा मेकर्ससमोर एक मोठं आव्हान होतं. ते म्हणजे या तिन्ही दिग्गजांना पडद्यावरती सख्खे भाऊ म्हणून कसं दाखवायचं. कारण दिसण्यात त्यांच्यात काहीच साम्य नव्हतं आणि त्यांना एकत्र पाहून ते भाऊ वाटणं कठीण होतं. यावर उपाय शोधतानाच एक भन्नाट किस्सा अंकुश चौधरीने नुकताच शेअर केला. तो काळ असा होता जेव्हा आजसारख्या प्रगत डिजिटल सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे कॅरेक्टर डिझाईनसाठी कॉम्प्युटर किंवा सॉफ्टवेअरचा आधार घेणं शक्य नव्हतं. अखेर अंकुशने स्वतः पेन पेन्सिल उचलली आणि कागदावर या पात्रांचे स्केचेस काढायला सुरुवात केली. तिघे भाऊ वाटावेत यासाठी त्यांच्यात काहीतरी समानता असणं गरजेचं होतं. या विचारात असतानाच एक भन्नाट कल्पना सुचली, ती म्हणजे तिघांनाही एकसारखे दाट आणि कुरळे केस देण्याची. डोक्यावर ते विशिष्ट कुरळे केस असलेला लुक अंकुशने कागदावर उतरवला. जेव्हा हे तयार झालेले स्केचेस ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना दाखवण्यात आले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची होती. त्या स्केचेसमधले ते कुरळे केस पाहता सचिनजींनी क्षणाचाही विलंब न लावता उत्स्फूर्तपणे त्यांना एक नाव देऊन टाकलं, कुरळे बंधू. बस तिथूनच त्या तिघांना हे अजरामर नाव मिळालं. एका साध्या हाताने काढलेल्या स्केचेसमधून आणि कुरळ्या केसांच्या कल्पनेतून जन्मलेला हा लूक पुढे जाऊन मराठी चित्रपटसृष्टीत इतका आयकॉनिक ठरेल हे तेव्हा कदाचित कुणालाच वाटलं नव्हतं. तुम्हाला हे कुरळे बंधू कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा.